नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं आणि करंट अफेअरच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या अपडेट्स आहेत या तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. याआधी आपण मणिपूरचा संघर्ष समजून घेतला होता. तांदूळ उत्पादन जे आहे त्या तांदूळ उत्पादनाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी होत्या की तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, तो विषय आपण समजून घेतला होता. तर आता आपण सेबीचा जो निर्णय आहे, जगात पहिल्यांदाच स्टॉक मार्केटमध्ये इन्स्टंट सेटलमेंट होणार आहे, तर त्याविषयी जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या सेशनमध्ये. तर हे जे आपलं सेशन आहे हे शेवटपर्यंत बघा. सेशनला जर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या प्रश्नांची उत्तरं, हा जो थोडासा वेगळा टॉपिक आहे तो व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सेबीनी इन्स्टंट सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघूयात आपण या संदर्भात. तर बघा, माधवी पुरीपूज या सेबीच्या महिला संचालक आहेत, पहिल्या महिला संचालक आहेत, ते आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी इन्स्टंट सेटलमेंट ऑफ शेअर्स याची घोषणा केलेली आहे. इन्स्टंट सेटलमेंट ऑफ शेअर्स, 3 महत्त्वाचे शब्द. त्याच्या खाली चालू आहे बघा, त्याद्वारे T+0 लागू होणार आहे. काय लागू होणार आहे? T+0 सायकल. तर आता हे नेमकं घडलंय काय हे जाणून घ्यायला लागेल. T+0 काय किंवा इन्स्टंट सेटलमेंट ऑफ शेअर्स, या 2 महत्त्वाच्या गोष्टी नेमक्या आहेत काय जाणून घेऊया आपण या संदर्भातल्या गोष्टी. आता सर्वप्रथम तुम्हाला मला सांगायला आवडेल की सेटलमेंट शब्दाचा अर्थ होतो कंप्लीट ट्रान्सफर ऑफ फंड्स अँड सिक्युरिटीज. सिक्युरिटीज म्हणजे तुमचे शेअर्स म्हणा किंवा अन्य ज्या गोष्टी असतात ज्या स्टॉक मार्केटमध्ये त्याची खरेदी विक्री होते, त्या सगळ्याचं कंप्लीट ट्रान्सफर झालं पाहिजे आणि त्याचे पैसे ते खरेदी करणाऱ्या व्यक्तीने विकणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात गेले पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते कंप्लीट ट्रान्सफर होत नाही. आता इथे अजून एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. अर्थातच इथे मी लिहिलंय शेअर्स खरेदी विक्री हा दुय्यम बाजाराचा भाग आहे. याचा अर्थ काय होतो? तर आता फॉर एक्झाम्पल जिओ कंपनी जी आहे, ही जिओ कंपनी जुनी आहे, ती नवीन नाही. तर हे ज्या जिओचे खरेदी विक्री होईल, जिओच्या शेअर्सची खरेदी विक्री होईल, ती होईल तुमच्या सेकंडरी मार्केटमध्ये. पण जिओ पहिल्यांदा जेव्हा आलेली असेल तेव्हा जिओ IPO काढते, याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग, IPO. आणि हा जो IPOचा भाग आहे हा तुमचा असतो प्रायमरी मार्केटमध्ये. IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा जिओ किंवा कुठलीही कंपनी, आपण एक्झाम्पल कुठलीही कंपनी घेऊया, जी कंपनी नवीन येते, तिला असं वाटतं की मला बाजारातून पैसे उभे करायचे आहेत. मग ती लोकांना सांगते की माझी ही कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही माझ्या कंपनीमध्ये भागीदार होता. 1%, 2% ते जे शेअर्स असतात त्या शेअर्सच्या प्रमाणामध्ये भागीदार तुम्ही होता. आणि कंपनीला जेव्हा फायदा होतो तेव्हा तुम्हाला मी डिव्हिडंड किंवा समभाग, त्याला म्हणतो आपण, लाभांश असं म्हणतो. समभाग नाही, लाभांश जो आहे तो लाभांश आम्ही तुम्हाला देऊ. तर हे सुरुवातीला जेव्हा करतात, म्हणजे थोडक्यात नवीन शेअर्स खरेदी विक्रीला येतात, त्याला म्हणतात IPO. आणि जे नवीन शेअर्स आता एकदा कंपनीने काढून झाले की त्याची आता खरेदी विक्री आहे ती इंडिव्हिज्युअलमध्ये होते, व्यक्तींमध्ये होते, त्याला म्हटलं जातं सेकंडरी मार्केट. तर हे सगळं शेअर मार्केटचा जो पार्ट आहे हा सेकंडरी मार्केटचा भाग. तर आता एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. थोडासा माझा कॅमेरा ऑफ ठेवतो जेणेकरून ग्राफिक्समधून या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आता नॉर्मली ही सिस्टीम चालते कशी? तर आता इथे बघा, आता इथे एक महत्त्वाची संकल्पना आहे, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, NSDL. ही डिपॉझिटरी आहे, म्हणजे काय, एक प्रकारची कस्टोडियन आहे. यांनी सांगितलं की तुम्हाला कंपल्सरी डीमॅट अकाउंट काढावं लागेल. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? जसं तुमचं बँकेमध्ये खातं असतं ना, त्या पद्धतीने एक डीमॅट अकाउंट असतं. तुम्ही त्या डीमॅट अकाउंट असल्याशिवाय शेअर्सची खरेदी विक्री करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आता जिओ कंपनीच्या शेअरबद्दल तुम्हाला मी सांगतो. या जिओ कंपनीचे शेअर्स हे तुमच्या डीमॅट खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली येतात. इलेक्ट्रॉनिकली, कागदातून नाही, इलेक्ट्रॉनिकली तुम्हाला मेसेज येतो की हे तुमचं डीमॅट अकाउंट आहे. तुमचा जो नंबर असतो, आपला बँक अकाउंटसारखा नंबर असतो किंवा जो काही अल्फान्यूमरिक कोड असतो, त्याच्यामध्ये तुमचे जिओचे शेअर्स आलेले आहेत. आणि याच्यात हे डीमॅट अकाउंट उघडण्यामध्ये ब्रोकर फर्म महत्त्वाची भूमिका बजावते. आता इथे एक एक्झाम्पल म्हणून ते हर्षद मेहता आणि प्रतीक गांधीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. बिग बुलची वेबसिरीज तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. पण प्रत्यक्षामध्ये आता कंपनीज आलेल्या आहेत, शेअरखान आहे, झिरोडा आहे, कुठल्याही कंपनीज आहेत, त्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही डीमॅट अकाउंट उघडता.
त्या डीमॅट अकाउंटमध्ये हे सगळे शेअर्स येतात आणि त्या कंपनीला एक तुमचं ठराविक रक्कम जी आहे ती द्यावी लागते. ते ब्रोकरिंगचं काम करतात म्हणून. म्हणजे मध्ये ब्रोकर आहेच, फक्त ट्रान्सपरन्सी आहे. कशी? तुम्हाला मेसेज येतो. पहिल्याच्या काळात तसं नव्हतं, ते पुढे सांगतो तुम्हाला. तर आता 2001 पर्यंत T+7 पद्धत होती. आता ही T+7, T+3, T+2 या पद्धती काय आहेत हे आपण बघूया. T+7 म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आजच्या दिवशी म्हणजे आपल्या 29 जुलैला मी समजा ह्याच जिओ कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत, तर ते माझ्या खात्यात 7 दिवसापर्यंत येऊ शकतात. अशी ही पद्धत होती. 7 दिवसापर्यंत हे जे जिओ कंपनीचे शेअर्स माझ्या खात्यामध्ये येऊ शकतात. किंवा सपोज मी ज्या व्यक्तीकडून पैसे घेतलेत त्या व्यक्तीला मी सांगितलं मी तुझे शेअर्स खरेदी केलेले आहेत, मी तुला पैसे देतोय. पण आता या केसमध्ये काय व्हायचं, हे जे ब्रोकर्स आहेत हे ब्रोकर T+7 म्हणजे 7 दिवसापर्यंत, त्यावेळेला 7 दिवसाची हे होती. T+7 म्हणजे काय? ट्रान्सफर +7, ट्रान्झॅक्शन +7. तर ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत पैसे या बिग बुल किंवा अन्य जे नावं आहेत मोठमोठी जी कुठली असतील त्या लोक 7 दिवस ते पैसे पण ठेवायचे, शेअर्स पण ठेवायचे. आणि मग मध्यंतरीच्या काळात चढ उतार होतात. मध्ये आम्हाला विचारायचं तुम्हाला परत शेअर करायचे, काय करायचंय. तर T+7 पद्धत 2001 पर्यंत होती. म्हणजे सिंपल शब्दामध्ये तुम्ही आत्ता बँकेमध्ये पैसे टाकले किंवा आता असं गृहीत धरा तुम्हाला तुमच्या भावाने एक 10,000 रुपयाचा चेक दिलेला आहे. तो चेक त्याने टाकला तुमच्या खात्यामध्ये, तुम्ही ताबडतोब, आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं अरे बाबा मी तुझा चेक केलेला आहे, किंवा चेक जाऊ देत, आता सध्या UPIचं एक्झाम्पल आहे, त्यांनी गुगल पेने तुम्हाला 10,000 रुपये ट्रान्सफर केले, तुम्हाला रोकड हवी, तुम्ही ताबडतोब जाल ATMने पैसे काढाल, ते 10,000 रुपये तुम्हाला मिळतील. पण स्टॉकच्या बाबतीत असं होत नाही. ताबडतोब ते जे आहेत ते ताबडतोब तुमच्या याच्यामध्ये येत नाही. तर T+7 2001 पर्यंत होती. त्याच्यानंतर T+3 आली, म्हणजे 3 दिवसाची विंडो तुम्हाला मिळाली. आणि 2003 मध्ये T+2 आलेली, म्हणजे 2 दिवस तुम्ही करू शकता. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 31 जुलै, आज 29 जुलै, ते 31 जुलैपर्यंत करू शकता. तर T+7 होतं, त्याच्यात भरपूर गैरव्यवहार झाले. स्टॉक मार्केटमध्ये भरपूर गैरव्यवहार झालेले आहेत. फक्त एक हर्षद मेहताचं नाही, केतन पारेख आहेत, भरपूर काही उदाहरणं आहेत. अशी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला यांचं दिलं मी. तर ही सगळी पद्धत होती. आता NSDL, आता हे सगळं मेकॅनिझम होतं कसं हे पण तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, सिंपल शब्दामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे 2 कॅरेक्टर्स आहेत तारक मेहता का उलटा चष्मामधले. याचा मी तुम्हाला म्हटलं की शेअर्सची खरेदी विक्री होते सेकंडरी मार्केटमध्ये. सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री होते, ती इंडिव्हिज्युअलमध्ये होऊ शकते. तर आता या माणसाकडून, म्हणजे या व्यक्तीकडून, अय्यर नावाच्या व्यक्तीकडून या भिडेने जिओचे शेअर्स घेतलेले आहेत. हे त्याच्या येथील डीमॅट खात्यामध्ये, आणि त्या बदल्यात तो जे पैसे देईल हा जाईल अय्यरच्या डीमॅट खात्यामध्ये. तर आता इथे महत्त्वाची गोष्ट काय होईल, इथे जसं मी तुम्हाला सांगितलं T+7 होतं, हे सुरुवातीला होतं, हे T+3 वर आलं, त्याच्यानंतर T+2 ला आलं. T+7 म्हणजे 7 दिवसाची विंडो होती, T+3 3 दिवसाची विंडो होती. आता ही 2 दिवसाची विंडो आली. म्हणजे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 2 दिवसामध्ये एक तर पैसे पण पूर्णपणे त्या माणसाला मिळाले पाहिजे, या अय्यरला पूर्णपणे डावीकडे जे पैसे मिळत आहेत ते पूर्णपणे त्याच्या खात्यात गेले पाहिजेत. आणि हा जो भिडे आहे याला याच्या डीमॅटमध्ये कंपल्सरीली 2 दिवसामध्ये T+2 पर्यंतची पद्धत आतापर्यंत होती. तर जिओचे शेअर्स गेले पाहिजेत अशी ही पद्धत होती. पण आता इथे आले T+1, म्हणजे आता फक्त 1 दिवसाचा विंडो तुम्हाला मिळणार आहे. T+1 मध्ये काय झालंय, 1 दिवसाचा विंडो. तर आता 24 तासामध्ये शेअर्स तुमच्या डीमॅट खात्यामध्ये येणार आहेत. 2023 पासून ही पद्धत लागू झाली. म्हणजे आता तुम्हाला हे जे शेअर्स आहेत यासाठी 2 दिवसाची वाट बघायला नको. 2023 पासूनच ही पद्धत लागू झाली की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आणि शेअर्स 1 दिवसामध्ये येतील. चीन नंतर अशी प्रकारची पद्धत लागू करणारा, T+1 सेटलमेंट सायकल लागू करणारा दुसरा देश हा भारत ठरला होता. चीन पहिला देश आहे. अजूनही जेवढे विकसित देश आहेत त्या ठिकाणी हे T+1 नाही आहे. 2 आहे, 3 आहे, 4 आहे. आता तुम्ही म्हणाल सर याचा काही काय फायदा आहे का? येस, ऑब्व्हियसली फायदा आहे. एकतर गैरव्यवहार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, T+7ला गैरव्यवहार होतात म्हणून आपल्याला पद्धत हे करावी लागली. आणि पैसे अडकून पडत नाहीत. शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त व्यवहार होतात. आता जर विंडो कमी आहे, माझ्या खात्यामध्ये ताबडतोब T+1 मध्ये पैसे येतात, तर मी तेवढे पैसे पुढे वेगवेगळ्या शेअर्समध्ये घालू शकतो, किंवा मी नवीन आहे पण आता मला कळतंय की 1 दिवसाची विंडो आहे फक्त,
जास्त दिवस माझे पैसे पण अडकून राहत नाहीत, जास्त दिवस शेअर्स पण अडकून राहत नाहीत. नवीन व्यवहार, नवीन लोक आजही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांचं प्रमाण कमी आहे. बँकेचे FD किंवा अन्य गोष्टींमध्येच आपण सोनं असेल तिथे व्यवहार करतोय. तर यामुळे जे आहे नवीन गुंतवणुकीला चालना मिळेल. तर आता T+1चं जर झालं, मग आता T+2 तुम्हाला कळलं. आता महत्त्वाची गोष्ट काय, आता यांनी जे सांगितलेलं आहे माधवीपुरी बुच यांनी, की आम्ही इन्स्टंट सेटलमेंट, जे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं होतं, इन्स्टंट सेटलमेंट म्हणजे T+0, जसं तुम्ही आता गुगल पेनी करता विद्यार्थी मित्रांनो, तसं ताबडतोब पैसे आणि शेअर्स तुमच्या खात्यामध्ये येतील. UPI सारख्या गोष्टींचा उपयोग करून UPIनी जसे तुमच्या खात्यात पैसे येतात, तुम्हाला मी जे एक्झाम्पल दिलं तसं मी आत्ता शेअर विकला, समजा आत्ता मी शेअर विकला, मग असं जे उदाहरण होतं भिडे आणि अय्यरचं, अय्यरने आज 29 जुलैला शेअर विकला, त्या शेअरचे पैसे ताबडतोब त्याच दिवशी अय्यरच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि शेअर जाईल भिडेच्या डीमॅट अकाउंटमध्ये. तर हे T+0 आत्तापर्यंत कोणत्याही देशाने लागू केलेलं नाही. त्याने टाईमलाईन दिलेली नाही, पण लवकरच लागू करणार आहोत असं सांगितलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सेबी T+0, तर ह्या टर्म्स थोड्याशा लक्षात ठेवा. T+0, T+2, T+3 या गोष्टी लक्षात ठेवा. हे एक महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्यासाठी. आणि जाण्याच्या आधी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तर मला चॅटबॉक्समध्ये द्यायचं आहे. सेबी जी आहे, सेबी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याची स्थापना कधी झाली होती आणि स्थापनेनंतर तिला वैधानिक दर्जा किंवा स्टॅच्युटरी स्टेटस, वैधानिक संस्था म्हणजे कुठल्या तरी कायद्याद्वारे स्थापन झालेली संस्था, असा दर्जा तिला कधी मिळाला होता? या दोनही प्रश्नांची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये द्या. सेशन कसं वाटलं ते निश्चित पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट्स घेऊन आपण येत राहू, भेटत राहू. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद. सेशनला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.